नमस्कार मित्रांनो. आपण मागील व्हिडिओमध्ये इच्छित व्यक्तीशी प्रेम होईल का याविषयी कृष्णमूर्ती पद्धतीमधील नियम वापरून त्याची माहिती एका प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून समजून घेतली. आपण सध्या अष्टक माहिती घेत आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये अष्टवर्गाचे खूप महत्व आहे. त्याचे कारण आपण ज्योतिषशास्त्रामध्ये शिकलो की ग्रह हे एकटे दुकटे फळ देत नाहीत, तर एखाद्या क्रिकेट संघाप्रमाणे एकमेकांच्या सामंजस्यावर ते अवलंबून असते. जसे एखादा ग्रह शुभ स्थानी बसला आहे, तरी त्याचा इतर ग्रहांशी केंद्र योग, षडाष्टक योग होत असता त्याचे फळ शुभ मिळणार नाही, हे तुम्ही आता जाणताच. अष्टक आपण शिकलो की ग्रहांना जे शुभ बिंदू मिळतात ते इतर ग्रहानुसार मिळतात. म्हणजे ग्रह सूर्याष्टक वर्गात ठराविक ठिकाणी शुभबिंदू देतो, तर चंद्राष्टक वर्गात ठराविक ठिकाणी शुभबिंदू देतो वगैरे. व सर्वांचे मिळून सर्वाष्टक कुंडली आपण बनविली. आपण आतापर्यंत रवी अष्टक व चंद्राष्टक वर्ग तयार कसे करायचे ते शिकलो व मागील व्हिडिओमध्ये आपण अष्टकवर्ग यंत्राच्या सहाय्याने अष्टकवर्ग कुंडली ही मांडली. आपण अष्टकवर्ग कुंडली म्हणताना जगन्नाथ होरा या सॉफ्टवेअरचा वापर केला, परंतु काही समस्येमुळे जगन्नाथ होरा सॉफ्टवेअरमध्ये जे अष्टकवर्ग बिंदू प्राप्त होतात ते चुकतात, हे मला नंतर अष्टकवर्ग यंत्राने ज्यावेळी कुंडली मांडली त्यावेळी समजले. कदाचित त्या सॉफ्टवेअरमध्ये काही सेटिंग करायचे माझ्याकडनं चुकले असावे, ते मला सापडले नाही. असो, म्हणून मी तुम्हाला कास अष्टक वर्गाचे जे यंत्र दाखवले त्याच कृष्णाजींचे अष्टक वर्ग ऍप्लिकेशन वापरून सर्वाष्टक वर्ग तयार करून दाखवेन. असो, तर आतापर्यंत आपण अष्टक वर्गाचे गणिती भाग पाहिला, म्हणजेच कोष्टकावरून अष्टक वर्ग कसे तयार करायचे हे आपण शिकलो. तर आज आपण त्याचा फलादेशासाठी कसा वापर करतात हे थोडक्यात पाहू. चला तर मग जाणून घेऊया अष्टक वर्ग फलादेश. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करू विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, अष्टक वर्गामध्ये फलकथनाच्या काही पद्धती आहेत. जसे भिन्नाष्टक वर्गावरून फलादेश करणे, म्हणजे रवी अष्टक वर्गावरून आपण फलादेश करू शकतो. रवी अष्टक वर्गाचा अभ्यास करून फलादेश करताना आपण किंवा कोणत्याही भिन्नाष्टक वर्गाचा वापर करून फलादेश करताना आपण गोचरीचा पण विचार करतो. गोचरीचा विचार करताना सुद्धा आपल्याला भिन्नाष्टक वर्गाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, अष्टक वर्गाचा असा नियम आहे की कोणताही ग्रह आपल्या भिन्नाष्टक वर्गात 0 किंवा 1 गुण देत असेल, तर त्या भावावरून होणारे शनी मंगळाचे भ्रमण त्या ग्रहासंदर्भात मिळणारे फळात विनाकारण उशीर, कष्ट आणतात. याला एका उदाहरणाने समजून घ्या. समजा की रवी अष्टक वर्गात जर एखाद्या भावात 0 किंवा 1 बिंदू मिळाले असतील व गोचरीने त्या भावातून रवी किंवा मंगळाचे भ्रमण होत असेल, तर जातकाचे स्वास्थ्य बिघडेल किंवा वडिलांना दुखापत होईल किंवा सरकारी गोष्टीमुळे जातकाला काहीतरी नुकसान सहन करावे लागेल, कारण रवी या सर्वांचा कारक ग्रह नाही का. जर चंद्राष्टक वर्गात 1 किंवा 0 बिंदू मिळत असतील, तर त्या गोचरी दरम्यान आईला त्रास होतो वगैरे. हे झाले भिन्नाष्टक वर्गानुसार फलादेश. तसे सर्वाष्टक वर्गावरून सुद्धा फलादेश करता येतो. जसे सर्वाष्टक वर्गात कोणता ग्रह 25 पेक्षा कमी गुणांनी युक्त असेल, तर तो आपला शुभ प्रभाव पाडत नाही. तर 25 ते 28 हे मध्यम गुण समजावे
व 28 पेक्षा जास्त बिंदू असता ते शुभ फलदायी समजावे. उदाहरणार्थ एखाद्या कुंडलीत षष्ठातील ग्रह पाहून तुम्ही तो अशुभ फळ देईल असे म्हणाल, परंतु अष्टक वर्गात त्या स्थानी म्हणजे षष्ठ स्थानी 28 पेक्षा जास्त गुण असता तो ग्रह अशुभ फळ देत नाही. सर्व ग्रहामध्ये फक्त शुक्र हा ग्रह पाहताना त्याचे नक्षत्र तपासावे लागते. जरी अष्टक वर्गात शुक्राला 22 पेक्षा जास्त गुण असले, जरी अष्टक वर्गात शुक्राला 28 पेक्षा जास्त गुण असले, तरीही तो शुक्र कृतिका, ज्येष्ठा, आद्रा किंवा मूळ नक्षत्र असता किंवा रवीपासून तो 43 अंश 20 कलेच्या पुढे किंवा रवीपासून 3 अंश 20 कलेच्या आत असता अष्टक वर्गात शुभ बिंदू असूनही तो अशुभत्वच देईल. आता कृष्णाज यांचे अष्टक वर्गाचे सिद्धांत व फलादेश करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, ज्यामध्ये मूळ कारक ग्रह, तात्कालिक कारक, समुद्रमी ग्रह इत्यादींचा विचार होतो. त्यांच्या मते एकाधिपत्य शोधन व त्रिकोण शोधन हे अष्टक वर्गात नंतर घुसवले गेले आहे. असो, तो आपला विषय नाही. कारण दुसरा एक गट एकाधिपत्य शोधन करून त्यावरून फलादेश करतो. ते कसे करावे त्याचा विचार आपण पुढील कोणत्या तरी व्हिडिओमध्ये करूच. आजचा आपला हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, कारण मी पाहिले की वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये अष्टक वर्गातील बिंदू हे वेगळे येत होते. म्हणजे फार फरक नसला तरी ते ॲक्युरेट येत नव्हते. त्यामुळे जर तुम्हाला ॲक्युरेट गणित करायचे असेल तर एकतर हाताने बिंदू द्या, पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ग्रहाची अष्टक वर्ग सारणी लागेल. त्यातही काही ग्रंथामध्ये चुकीची सारणी दिलेली आढळली, कदाचित प्रिंटिंग मिस्टेकमुळे तसे असू शकते. तरीही हाताने कुंडली हे वेळखाऊ आहे, म्हणून तुम्ही अष्टक वर्ग यंत्र वापरू शकता किंवा श्री कृष्णाज यांचे सॉफ्टवेअर वापरू शकता. मी कृष्णाज अष्टक वर्ग शिकत असताना ते मला मिळाले होते. त्यावेळी ते एक्सेल मध्ये उपलब्ध होते व GUI साठी त्यांचा प्रयत्न चाललेला होता. सध्या ते कोणत्या स्वरूपात उपलब्ध आहे याची मला कल्पना नाही. तर हे माझ्याकडील ते ऍप्लिकेशन आहे. यामध्ये आपणास जन्मतारीख, जन्मवेळ व जन्म ठिकाण ही माहिती द्यावी लागते. जसे उदाहरणार्थ एक जातक ज्याची जन्मतारीख 28 डिसेंबर 1932 आहे व जन्मवेळ सकाळी 6:37 व ठिकाण सोरवड येथे आहे. तर यामध्ये जन्म ठिकाण व त्याचे अक्षांश रेखांश ही माहिती ऑटोमॅटिक येत नाही. ती माहिती आपल्याला हाताने भरावी लागते. आता ह्या चोरवाडचे अक्षांश रेखांश ही माहिती मिळण्यासाठी मी एका दुसऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करतो, किंवा तुम्ही कुठूनही ती माहिती मिळवू शकता. अक्षांश रेखांश तुम्हाला माहिती मिळून जाईल. उदाहरणार्थ हे पहा, इथे तुम्हाला 2100N व 7019E ही माहिती मिळाली. चोरवाड, गुजरात. ती माहिती या ऍप्लिकेशन मध्ये भरली, 2100N 7019E, आणि कुंडीवर मी क्लिक केले. ही माहिती मी कृष्णाजांच्या ऍप्लिकेशन मध्ये टाकली तर ही कुंडली आपल्याला जी दिसेल त्यामध्ये इंग्रजीमध्ये
ग्रहांची नावे लिहिलेली तुम्हाला दिसतील. खात्री करण्यासाठी आपण दोन्ही कुंडली तपासू. येथे पहा, धनु लग्न आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल, धनु लग्न आहे. इथे सुद्धा धनु लग्न आहे. लग्नी सन, मून, सूर्य आणि चंद्र हे लग्नी आहेत. रवी चंद्र लग्नी तुम्हाला दिसतील. शनी द्वितीयात आहे. दशमात गुरु आहे. बघा, सॅटर्न द्वितीयामध्ये आहे. ज्युपिटर दशमात आहे. ठीक आहे. हे मंगळ आणि केतू, मार्स आणि केतू हे तुम्हाला नवम स्थानी दिसतील. मंगळ आणि केतू नवम स्थानी. आणि वैयामध्ये बुध आणि शुक्र. बुध आणि शुक्र. ही कुंडली तपासण्याचं कारण की अक्षांश रेखांश आपण हाताने लिहिले आहेत, त्यामध्ये काही गडबड वगैरे आहे का हे तपासण्यासाठी. ठीक आहे. आता आपण या कुंडलीचे सर्व अष्टकवर्ग तपासू. अष्टकवर्गापावर यावर आपण जर क्लिक केलं तर इथे सर्व अष्टकवर्ग तुम्हाला चार्ट दिसून येईल. इथे बघा, प्रथम स्थानी रवीला एक बिंदू प्राप्त होतात. हे धनु लग्न आहे आणि प्रथम स्थान आहे, ज्यामध्ये रवीला एक बिंदू प्राप्त होतात. आणि सर्वाष्टक वर्गामध्ये प्रथम स्थानी 20 बिंदू प्राप्त होतात, असा याचा अर्थ आहे. म्हणजे धनु लग्न फर्स्ट हाऊस म्हणजे धनु राशी लग्नस्थानी आहे. त्यामध्ये रवीला 1 गुण मिळाले आहेत, तर चंद्राला 3 गुण मिळाले आहेत, मंगळाला 1 गुण मिळाले आहेत, असं त्याचा अर्थ. म्हणजे हे सर्वाष्टक वर्ग हे चार्ट कसा बघायचा ते मी सांगत आहे. आणि सर्वाष्टक वर्गामध्ये प्रथम स्थानी एकूण 20 गुण मिळालेले आहेत. ठीक आहे. या कुंडलीमध्ये पहा, मी ते वर्कशीट मध्ये क्लिक करून पाराष्टक वर्गामध्ये गेलो. इथे अष्टक वर्गामध्ये बघा, हा रवी अष्टक वर्ग, सूर्य तुम्हाला सूर्याष्टक वर्ग दिसत आहे. यामध्ये हे बघा, हे धनु राशी प्रथम भाव, यामध्ये रवीला 1 बिंदू मिळालेला आहे. द्वितीय भावात 4 मिळाले आहेत, इथे 5 मिळाले आहेत. म्हणजे 1 4 5 4 4 हे जर तुम्ही बघितले तर इथे 1 4 5 4 4. ठीक आहे. म्हणजे ह्या सॉफ्टवेअर मध्ये कसं पाहायचं, तर ह्या खालचे बिंदू चेक करायचे. उदाहरणार्थ हे वृश्चिक राशी व्ययस्थानी रवीला इथे 3 बिंदू दिसत आहेत. इथे पहा, वृश्चिक राशी 12व्या स्थानी रवीला 3 बिंदू आहेत. ठीक आहे. यामध्ये आपण याचे भिन्नाष्टक वर्ग तपासू. सर्वाष्टक वर्ग तपासू. सर्वाष्टकामध्ये पहा, इथे 28 बिंदू दिसत आहेत, पण हे मेष पासून चालू होतं. आपले लग्न आहे धनु. धनु लग्न बघा, इथे 20 बिंदू सर्वाष्टक वर्गामध्ये मिळाले आहेत. इथे तुमच्या लक्षात येईल, सर्वाष्टक वर्ग आहे, इथे 20 बिंदू मिळाले आहेत धनु राशीमध्ये. आपण प्रत्येकदा चेक करू. 20 26 28 30. हे पहा, धनुराशीपासून 20 26 28 30, परत 28 29 26 30. तर बघा, 28 29 26 30. ठीक आहे. तर हे जे बिंदू आहेत, हे सर्वाष्टक वर्ग आपण कुंडलीमध्ये मांडून घेऊ, म्हणजे तुम्हाला ते समजण्यास सोपे जाईल. ही आहे त्या व्यक्तीची सर्वाष्टक वर्ग कुंडली. यामध्ये पहा, प्रथम स्थानी 20, परत 26 28 30. हेच बिंदू आपण 20 26 28 30
28, 29, 26, 30, 28, 29, 26, 30, 27, 38, 35, 20. 27, 38, 35, 20 ही आपल्याला समजेल अशी आपण ही कुंडली मांडली. आता बघा, अष्टकृगाचा सिद्धांत असा आहे की दशम व लाभ या भावात शुभबिंदूंची संख्या जास्त असून व्ययस्थानी कमी बिंदू असता अशी व्यक्ती समृद्ध जीवन जगते. त्याला आयुष्यात पैसा मिळतो, कारण लाभ जास्त व खर्च कमी, नाही का? या उलट व्ययात जास्त बिंदू असून लाभात कमी बिंदू असता अशा व्यक्तीच्या कमाईपेक्षा खर्च जास्त असतो. या कुंडलीमध्ये पहा, दशमात 38 बिंदू आहेत व लाभात 35 बिंदू आहेत. याचा दुसरा अर्थ असा की जेवढे कष्ट ही व्यक्ती करते किंवा जे कर्म करते, कारण का दशम हे कर्मस्थान आहे, त्या मानाने थोडे कमी पण या व्यक्तीला लाभच होईल, कारण हे बिंदू 28 पेक्षा जास्त आहेत. उलट काही नशिबान असे असतात ज्यांना थोड्या प्रयत्नात खूप यश मिळते. त्यांना लाभात दशमापेक्षा जास्त बिंदू असतात. असो, येथे खर्चस्थानी म्हणजे व्ययस्थानी पहा, 20 बिंदू आहेत, म्हणजे जे लाभापेक्षा कमी आहेत, म्हणजे लाभ 35 आणि खर्च 20. त्यामुळे ही व्यक्ती पैसा कमावेल. तुम्ही या कुंडलीकडे पाहिले की तुमच्या लक्षात येईल की या कुंडलीत सर्वात जास्त बिंदू हे दशमात आहेत. संपूर्ण कुंडलीमध्ये सर्वात जास्त बिंदू म्हणजे 38 हे दशमस्थानात आहेत. त्यामुळे ही व्यक्ती दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यात त्याचे मन लागत नाही. ज्यांना दुसऱ्याच्या दबावाखाली काम करावे लागते, त्यांच्या षष्टात दशमापेक्षा जास्त बिंदू असतात. व जर लग्न, नवम, दशम व एकादश या स्थानी 22 किंवा त्यापेक्षा कमी बिंदू असून त्रिकोणस्थानी अशुभ ग्रह असतील, तर असा जातक भिकारी कर्जबाजारी जीवन जगतो. असो, ही व्यक्ती प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांची आहे. त्यांच्या भाग्यस्थानी 27 बिंदू आहेत. आपण पाहिले की 25 ते 28 हे मध्यम बिंदू असतात. त्यामुळे नशिबाने आयते समोर वाढले नाही. त्यांचे बल पण सामान्यच गेले व त्यांच्या कष्टाने छोट्या मोठ्या उद्योगातून त्यांनी सुरुवात करून त्यांनी हे मोठे यश मिळवले. उलट आता आपण एक दुसरी कुंडली पाहू. या जातकाची जन्मतारीख 28 डिसेंबरच आहे, जे धीरूभाई अंबानी यांची होती. साल 1937, सकाळी 6:30 मुंबई. यामध्ये पहा, धनु लग्न आहे. हे धनु लग्न आहे. याचे आपण सर्वाष्टक वर्ग तपासू. सर्वाष्टक वर्गामध्ये येथे पहा, धनु लग्न असल्या कारणामुळे आता खास अष्टक वर्गामध्ये तुम्हाला जे लग्न आहे तिथूनच तुम्हाला सर्वाष्टक वर्गाचे गणित चालू होईल. तर इथे तुम्हाला पाहावं लागेल की हे धनु लग्न आहे. ठीक आहे. तर दशमस्थानी सिंह राशी असेल, तर सिंह राशीमध्ये बघा 32 बिंदू आहेत. म्हणजे दशमस्थानी नवम स्थानी सिंह राशी असेल, जिथे 32 बिंदू आहेत. व दशमापेक्षा म्हणजे दशम म्हणजे कन्या राशी, दशमापेक्षा लाभात बिंदू कितीतरी अधिक आहेत. दशमात 29 व लाभात 41 बिंदू आहेत. आता हे पाहत असताना तुमच्या पटकन डोळ्यात भरत नाही, म्हणून आपण साध्या कुंडलीमध्ये हे मांडून घेऊ प्रथम, म्हणजे समजायला सोपे जाईल. इथे पहा, धनुराशी लग्न चालू झालं, 33 बिंदू आहेत. 33, 22, 24, 27. 33, 22, 24, 27 हे बिंदू मांडले. परत 23, 32, 21, 24
23, 32, 21, 24, नंतर 32, 29, 41, 29, 32, 39, 41, 29 ही त्यांची सर्वाष्टक कुंडली झाली. म्हणजे हे तुम्हाला समजायला दिसायला सोपं जाईल. यामध्ये तुमच्या पटकन लक्षात येईल की नवम स्थानी म्हणजे भाग्यस्थानी पहा 32 शुभबिंदू आहेत, दशम स्थानी 29 आहेत व दशमापेक्षा लाभामध्ये कितीतरी पटीने बिंदू जास्त आहेत. म्हणजे जातक जे कर्म करेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याला त्यामध्ये यश मिळेल, लाभ मिळेल. व त्या मानाने खर्च पाहिला तर त्यामध्ये 29 बिंदू आहेत. म्हणजे नशीब जोरदार व जेवढे कर्म जातक करेल त्यापेक्षा लाभ जास्त. व संपूर्ण कुंडलीकडे तुम्ही जर लक्ष दिले तर सर्वाधिक बिंदू हे 41 लाभात आहेत. त्यामुळे ही कुंडली श्री रतन टाटा यांची आहे एवढे सांगितले की तुम्हाला सर्व कळून जाईल. आता तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की सर्वाष्टक रोगाचा वापर करून भविष्यकथन कसे केले जाते. अष्टकरोगाचे काही नियम आहेत, तेथे सर्व देण्याचा विचार नाही आहे. मी सुरुवात करून देईन, तुम्ही पुढील प्रवास चालू ठेवा, कारण सर्व एका व्हिडिओमध्ये सांगणे ही शक्य नसते. अजून एक महत्वाचे, फक्त सर्वाष्टक वर्ग पाहूनच भविष्य वर्तवायचे नसते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्योतिष योगांचा पण विचार करावा लागतो, जसे राजयोग, पंचम महापुरुष योग वगैरे. नाहीतर लाभात 40 बिंदू पाहून लगेच ती कुंडली अंबानींच्या तोडीची समजू नका. तुम्ही श्री अंबानी, धीरूभाई अंबानी यांची कुंडली जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की धनेश शनी हा धनस्थानीच आहे व दशमातील गुरु सोबत त्याचा नवपंचम योग होत आहे. पंचम व नवम ही त्रिकोणस्थाने आपण सर्वात शुभ मानतो, बरोबर. पंचमेश मंगळ आहे, तो नवमात आहे व नवमेश रवी तो लग्नी आहे. म्हणजे पंचमेश मंगळ आणि नवमेश रवी यांचा नवपंचम योग झालेला आहे. लग्नेश गुरु दशम स्थानी, म्हणजे लग्न म्हणजे ती व्यक्ती ती स्वतः उठून कर्मस्थानात बसलेली आहे, तो गुरुसारखा ग्रह आहे, त्यामुळे ते शक्य झाले. असो, आता आपण पुढील एक कुंडली पाहू. ही कुंडली आहे श्री अमिताभ बच्चन यांची. मी तुम्हाला ह्या सर्व ओळखीच्या व्यक्तींच्या कुंडल्या देत आहे, कारण तुम्ही स्वतः सुद्धा त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ ही माहिती मिळवू शकता, अष्टकवर्ग मांडू शकता व जे मी सांगत आहे ते तुम्ही तपासून पाहू शकता. तर श्री अमिताभ बच्चन यांच्या कुंडलीमध्ये तुम्ही जर पाहिले तर आपण यांचे सर्वाष्टकवर्ग पहिला तपासू. ही सर्वाष्टकवर्ग सारणी. यांच्या कुंडली मध्ये आपण सुरुवातीला आपल्या पद्धतीने कुंडलीमध्ये ते सर्व बिंदू लिहून घेऊ. यामध्ये त्यांचे कुंभ लग्न आहे, 31 पॉइंट कुंभ लग्नात आहेत, 31 हे लिहिले. त्यानंतर 27 द्वितीय स्थानी, नंतर ओळीने 26, 33, 29, 42, 26, 30, 29, 42, 23, 20, 21, 29, 23, 20, 21, 29, 32, 24, 32, 24. ठीक आहे. तर सर्वाष्टक वर्गामध्ये आपण मगाशी एक नियम पाहिला की कमी बिंदू जर असतील तर त्या स्थानाचे अशुभ फळ मिळते. इथे पहा, श्री अमिताभ बच्चन यांच्या कुंडलीमध्ये कन्या व तुळ राशीमध्ये म्हणजे अष्टम व नवम स्थानामध्ये 20 व 21 गुण आहेत. त्यामुळे अशा राशीतून होणारे पापग्रहांचे भ्रमण हे अशुभ फलदायी होते. ज्यावेळी अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटादरम्यान भयंकर अपघात झाला, म्हणजे ती
26 जुलै 1982. त्यावेळी जर आपण 26 जुलै 1982 त्यावेळची जर आपण कुंडली मांडली तर लक्षात येईल की शनी हा कन्येतून भ्रमण करत होता, तर मंगळ हा तुळेतून भ्रमण करत होता. ठीक आहे. ज्यामध्ये त्यांना 20 आणि 21 हे सर्वात कमी बिंदू मिळालेले आहेत. जर तुम्ही मंगळाचे भिन्नाष्टक पाहिले, इथे जाऊन पण मंगळाचे भिन्नाष्टक पहा. त्यामध्ये अष्टम व नवम स्थानी म्हणजे कन्या व तुळ मध्ये मंगळाला 1 आणि 1 फक्त एकच गुण मिळाले आहेत. आणि आपण पाहिले की ज्या स्थानी भिन्नाष्टक वर्गामध्ये जो ग्रह 0 किंवा 1 बिंदू देतो त्यातून होणारे शनी मंगळाचे भ्रमण हे अशुभ फलदायी जाते. कन्यामध्ये मंगळाने 1 गुण दिला आहे व शनी कन्येतून त्यावेळी प्रवास करत होता. मंगळ हा अपघात, ऑपरेशन, लागणे ह्या सर्वांचा कारक आहे. आता हे तुम्ही जाणताच. असो, पण समजा तुम्हाला लाभात कमी बिंदू असतील तर तुम्ही काय कराल? उदाहरणार्थ ही एक काल्पनिक कुंडली आहे, तुम्हाला समजण्यासाठी ही दिलेली आहे. यामध्ये जातक म्हणतो की मला केलेल्या कामात यश येत नाही, पैसा टिकत नाही, व्यापारात गुंतवले जास्त व नफा कमी, कारण खर्च 26 व लाभ फक्त 22 व कष्ट तर 32, म्हणजे कर्म 32 चे व लाभ 22 चा. अशा वेळी तुम्ही जातकाला काय सल्ला द्याल? अष्टप्रयोगाच्या नियमाने पाहाल तर या सर्वाष्टक कुंडलीमध्ये पहा, पंचमात सर्वात जास्त बिंदू मिळाले आहेत, म्हणजे 36 बिंदू तुम्हाला या कुंडलीमध्ये पंचम स्थानात मिळालेले दिसतील. जर ही कुंडली तुम्ही फिरवली व ते 36 बिंदू लाभात आणले, म्हणजे पंचम भाव लाभात ठेवा, म्हणजेच त्याला लाभ भाव समजा, तर चतुर्थ हे त्याचे दशम स्थान होईल. पंचम आपण लाभात ठेवला व हा षष्ठ भाव हे व्ययस्थान होईल. बरोबर. म्हणजे कर्म 30 चे, लाभ 36 चा व व्यय 19 म्हणजे कमी. बरोबर. म्हणजे जातकाने कर्म असे करायला हवे जे चतुर्थ स्थानाशी निगडित आहेत, तर त्याला ते फायद्याचे जाईल. चतुर्थस्थानाशी निगडित व्यापार व्यवसाय म्हणजे काय? चतुर्थस्थानाशी तुम्ही जमिनीशी वगैरे सांगू शकता, तुम्ही एखादा व्यापार करा. समजले का? अष्टप्रयोगात असे विविध प्रकारे विचार केला जातो. ठाण्याच्या ज्योतिष अधिवेशनामध्ये काही ज्योतिषांसोबत ओळखी झाल्या. त्यामध्ये एक गृहस्थ म्हणजे एक ज्योतिष होते, ते अष्टप्रयोगाचा जास्त वापर करायचे. त्यावेळी मला अष्टप्रयोगाविषयी फार काही कल्पना नव्हती, पण काही शब्द त्यावेळी कानावर पडले होते. ते सांगत की जर कोणी त्यांना विचारले की माझा भाग्योदय कोणत्या दिशेला होईल, तर म्हणजे जातक कधी कधी विचारतो मला नोकरी शोधायची आहे, किंवा मला कामानिमित्त मी कुठल्या देशाला बाहेर पडू, घरातून कुठल्या गावात जाऊ म्हणजे तिथे मला भाग्योदय होईल. अशा वेळी ते काय करत, त्या जातकाची जी कुंडली आहे त्यातील भाग्यस्थानाला जो ग्रह बसला आहे त्याचे अष्टप्रयोग तपासत, आणि जर भाग्यात कोणता ग्रह नसेल तर भाग्येश, किंवा भाग्यात 2-3 ग्रह असतील तर त्यातील बलवान ग्रह जो असेल त्याचे ते अष्टप्रयोग तपासत. त्यातील मेष, सिंह व धनु या 3 राशी ज्या पूर्व दिशा दर्शवतात, या राशीमध्ये किती बिंदू मिळाले आहेत त्याची बेरीज करत. मिथुन, तुळ, कुंभ ही पश्चिम दिशा दर्शवते
तर त्या राशीमध्ये किती बिंदू मिळाले आहेत त्याची बेरीज करत, वृषभ, कन्या, मकर हे दक्षिण दिशा दर्शवतात, त्या तिघांची बेरीज करत, व कर्क, वृश्चिक, मीन ही उत्तर दिशा दर्शवतात, त्यांची बेरीज करत, वरील राशीतील बिंदूंची बेरीज केल्यानंतर ज्यामध्ये जास्त गुण मिळतील ती दिशा ते भाग्योदयाची सांगत. असो, हे सांगण्याचे कारण हेच की अष्टकवर्ग वापरण्याचे विविध प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो वापरतो. ह्याचा कसा वापर होतो हे तुम्हाला समजावे म्हणून हे उदाहरण मी सांगितले. म्हणजे तुमच्या विचारांना चावी देण्याचे काम मी करत आहे. पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये तुमची साथ हवी, तुमच्या सबस्क्रिप्शनची, लाईक्सची व कमेंटची. आज येथेच थांबू. धन्यवाद.